नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णवच्या डोक्याला मार लागला असल्याने ईश्वरी धावत येते आणि सर तुम्हाला जास्त लागलं नाहीये ना? काय होतंय सर? असं म्हणून ती घाबरते. तेव्हा तो उठून बसतो आणि म्हणतो की मिस इंदौर डोंट वरी, मला जास्त काही लागलेलं नाहीये, रक्त वगैरे आलं नाहीये, सो आय एम फाईन. तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की बरं मला सांग, तुझं सरप्राईज कुठे आहे, तिथे आपण जाऊया. ईश्वरी म्हणते की नाही सर, बिलकुल नाही. आता सरप्राईज वगैरे काही नाही. तेव्हा तो म्हणतो की "मिस इंदौर, अगं पण तू सगळं प्लॅन केलं होतंस ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "नाही सर, मला आता कुठेही जाण्याची इच्छा नाही आहे. तुम्ही प्लीज पहिले घरी चला. तुम्हाला किती लागलंय? प्लीज तुम्ही घरी चला. तुम्हाला गाडी चालवता येते ना सर?" तेव्हा मग तो म्हणतो की "हो, मला येते गाडी चालवता, काहीच प्रॉब्लेम नाही." तेव्हा आता ईश्वरी त्याला गाडीत बसायला सांगते आणि दोघेजणही आता गाडीत बसून तिथून निघतात. ईश्वरी अर्णवला लागले म्हणून खूप जास्त घाबरलेली असते, कारण की हा सगळा प्लॅन हा राकेशनेच केलेला असतो. हे अर्णवच्या तर लक्षात आलेलंच असतं. नंतर मग मामा म्हणतो की म्हणजे अंजली, तुझ्या मनात काय आहे? तेव्हा अंजली म्हणते की मामा, अरे हे दोघं केलेत तर आहे, परंतु कसं आहे ना, या दोघांमध्ये तू बोलेल किंवा मी बोलेल अशा गोष्टींमध्ये वेळ निघून जाईल आणि मग ना दोघंही एकमेकांशी काहीच बोलणार नाहीत प्रेमाबद्दल. मामा म्हणतो की मग तुझी काय इच्छा आहे? अंजली म्हणते की मामा, मला असं वाटतं ना की आपण दोघांनाही सांगून टाकावं की तुमचं ना एकमेकांवरती खूप प्रेम आहे. दोघांनाही एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव करून देणं ना खूप गरजेचं वाटतंय. तेव्हा मग मामा म्हणतो की अगं अंजली, असं होत नसतं बाळा. कसं आहे ना, प्रेमाची जाणीव ही त्यांची त्यांनाच होणं फार गरजेची आहे. अगं त्यांचा संसार हा पुढे जायला हवा, तर त्यांना त्यांच्यावरच्या प्रेमाची जाणीव होऊन द्यायला हवी. ते दुसरं कोणीही करता कामा नये. कारण कसं आहे ना, संसार हा त्यांचा आहे. मग त्यांचं एकमेकांवरचं प्रेम हे त्यांनाच उमगलं पाहिजे ना. तिसऱ्यांनी सांगून त्यांना ती भावना कशी समजणार आहे? तेव्हा वल्लरी म्हणते की "हो, तुमचं ना अगदी बरोबर आहे बरं का. मला पटतंय तुमचं." मामा म्हणतो की "वाह! चक्क वल्लरी, दिवसातून 2दा तुला माझं म्हणणं पटलंय. म्हणजे चकितच झालोय मी एकदम." तेव्हा मग मामी म्हणते की "वाह! म्हणजे हे बरं आहे तुमचं. पटलं तरी प्रॉब्लेम, नाही पटलं तरी प्रॉब्लेम. मग करायचं तरी काय मी?" तेव्हा मग तो म्हणतो की "नाही पण कमाल वाटते बुवा." तेव्हा मग ती म्हणते की "प्या, गप्प चहा प्या तो." असं म्हणून आता ईश्वरी ही बाहेर म्हणजेच घराच्या बाहेर आलेली असते. तर इथे राकेश मात्र मनातल्या मनात खूप जल्लोष करत असतो की ईश्वरीचा प्लॅन हा फ्लॉप होणार आहे. ईश्वरी ही घराच्या बाहेर येऊन तिला सगळं तेच क्षण आठवू लागतात. म्हणजे कशाप्रकारे गुंड येतो आणि अर्णवच्या डोक्यात तो काठी घालतो आणि हे सगळं आता ईश्वरीला आठवतं. त्याने तिला आणखीनच हताश व्हायला होतं. मनातल्या मनातच ती रडते आणि तिला खूप त्रास होत असतो. मी इतकं प्लॅनिंग करूनही अर्णव सरांवरती इतका मोठा धोका आला याचा विचार तिच्या डोक्यात येत असतो. अर्णव येतो, "मिस इंदौर काय झालं? प्लीज शांत हो." असा आवाज तो तिला देतो. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की "सर." तेव्हा अर्णव म्हणतो, "मिस इंदौर प्लीज काम डाऊन. मला काहीही झालेलं नाही आहे. तू प्लीज शांत हो. कसलाही चुकीचा विचार करू नको." ईश्वरी म्हणते की "सर, म्हणजे मला खरंच खूप काळजी वाटते. मी काय करू आता?" तेव्हा अर्णव म्हणायला लागतो की "मिस इंदौर, हे बघ, नको काळजी करू." ती म्हणते की "सर, पण हे सगळं नॉर्मल नाही आहे ना?" तेव्हा तो म्हणतो की "मिस इंदौर, मला माहिती आहे हे केलंय ते त्यानं राकेशने केलंय. मुद्दाम आपलं सगळं खराब करण्यासाठी प्लॅन." तेव्हा मग ती म्हणते की "त्याला ना आपण बघितलंच पाहिजे." तेव्हा मग तो म्हणतो की "हे बघ मिस इंदौर, आपण घरात कोणाला काहीही सांगणार नाही आहोत. कारण जर घरात कोणाला काही सांगितलं तर उगीच ताई टेन्शन घेत बसेल. तुला माहिती आहे ना की दिवाळी पार्टीच्या वेळेला काय झालं होतं? त्यावेळेला ताईने म्हणजेच ते पोलिसांकडे जाऊन सगळी तक्रार केली होती आणि मग यावेळेला पण ती तसंच करेल. तर त्या राजेशचं नाव पुढे येईल आणि मग ताई तिची तब्येत खराब पडेल. तुला माहिती आहे या परिस्थितीत आपण तिच्या बाबतीत कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे जरा सावकाशच तू प्लीज असं काही चुकीचं बोलू नकोस. आता घरी आपण कोणाला काही सांगणार नाही आहोत. सगळं ओके आहे असंच दाखवायचं सगळ्यांना. ऑलराईट." तेव्हा ईश्वरी म्हणते की "ठीक आहे. कोणालाही काही सांगायचं नाही. स्पेशली ताईसाठी." असं आता त्यांचं ठरतं. अर्णव म्हणतो की "मिस इंदौर, तुझा चेहरा अगदी व्यवस्थित कर, म्हणजे कोणालाही काही वाटलं नाही पाहिजे." दोघंही आतमध्ये येतात. अंजली आवाज देऊन विचारते की "अरे हे काय? तुम्ही दोघंजण आलात पण?" आता सगळेजण त्यांच्याकडे धावतात. तेव्हा मग अंजली म्हणते की "तुम्ही इतक्या लवकर कसे काय आले?" त्यावर आता अर्णव नॉर्मल चेहरा करून असतो. ईश्वरीचा चेहरा जरासा पडलेला असतो. आता राकेश पण त्यांना म्हणतो की "हो, म्हणजे तुम्ही दोघंजणही फारच लवकर आलेले दिसताय. म्हणजे काय झालं? कुठे गेलात की नाही तुम्ही दोघं फिरायला?"
असं राकेश मुद्दामच डिवचून त्यांना विचारतो. तेव्हा मग ईश्वरीला तर त्याचा खूप राग आलेला असतो. तो रागानेच त्यांच्याकडे ती बघत असते. आणि त्यानंतर मग आता अंजली म्हणते की "अरे चिंटू." तेव्हा मग तो म्हणतो की "हो, गेलो होतो मी. म्हणजे ना मिस इंदोरने माझ्यासाठी छान असं सरप्राईज प्लॅन केलं होतं." तेव्हा मग ती विचारते अंजली, की "मग सांग ना चिंटू, अरे काय प्लॅनिंग केलं होतं तुम्ही? म्हणजे कसं होतं सगळं?" तेव्हा आता त्यावर तो म्हणतो, की "अगं ताई, सरप्राईज होतं ते. तर मग कसं सांगणार ना? म्हणजे मिस इंदोरने छानपैकी प्लॅनिंग केलं होतं. आता तर ते मी सगळ्यांसमोर सांगू नाही शकत आहे. म्हणजे तुला कळलं पाहिजे." आणि तो लगेच राकेशला पण टोमणा मारतो, की "जीजू, हे नवरा-बायकोंमधलं टॉप सिक्रेट आहे. त्यामुळे आता ते तरी मी सांगू शकत नाही." म्हणजे त्याला खरं तर काही सांगायचंच नसतं. जे काही घडलंय ते मुद्दाम ते दोघं बोलत असतात. तेव्हा राकेश म्हणतो, की "अच्छा असं आहे का मग? हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे." असं म्हणून मुद्दामच तो गप्प बसतो. राकेशलाही माहीत असतं ह्यांचा प्लॅन स्पॉईल झाला म्हणून हे काहीच सांगत नाही. त्यावेळेला मग आता अंजली म्हणते, की "बरं सगळं व्यवस्थित झालं आज?" तेव्हा मग तो म्हणतो, की "हो सगळं व्यवस्थित." "बरं ठीक आहे, आम्ही आहोत आमच्या खोलीत फ्रेश वगैरे होतो." असं म्हणून ते दोघंजणही निघतात जास्तीचे प्रश्न नको म्हणून. तर आकाश आणि अंजली पुन्हा दोघं एकमेकांशी डिस्कशन करतात, की "बघितलं, आता ही दादाने काहीच सांगितलं नाही." मनात राकेश विचार करतो, की "अरे चिंट्या, कसलं काय सांगणार आहेस तू? अरे तुझा प्लॅनच मी फ्लॉप केला तर काय सांगायला उरलंच असणार आहे तुझ्याकडे. काहीच सांगू शकत नाहीस तू." असं म्हणून आता राकेश मात्र गालातच खूप असतो आणि त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून तो खूपच जास्त खुश असतो. तर इथे अर्णव हा त्याच्या मानेला जरासं दुखत असतं. ईश्वरी म्हणते, की "सर काय झालंय? तुम्हाला त्रास होतोय का?" त्यावेळेला मग आता ईश्वरी असं बोलल्यावर तो म्हणतो, की "हो, ॲक्चुअली थोडासा त्रास होतोय." तेव्हा मग तो म्हणतो, "मिस इंदौर डोंट वरी. मी पेनकिलर घेतली ना मला बरे वाटेल." तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "सर पण मला खरंच खूप काळजी वाटते. तुम्हाला बाकी कुठे तर काही त्रास होत नाही ना?" तेव्हा तो म्हणतो, की "नाही मिस इंदौर, मला बाकी कसलाही त्रास होत नाही आहे." तेव्हा आता ईश्वरीला ते सगळं पुन्हा आठवतं आणि ती म्हणते, की "सर मी तुम्हाला सरप्राईज द्यायला घेऊन गेले आणि हे सगळं तुमच्यासोबत घडलं." आता तिला रडायला येत असतं. तिला अर्णववरती जो काही हल्ला झाला आहे त्यामुळे खूप त्रास होत असतो. ईश्वरी अगदी रडत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, हे बघ प्लीज असं रडायचं नाही आहे. मी तुला सांगितलं ना, की तू प्लीज त्रास करून घेऊ नकोस. असं काहीही नाही झालं आहे. प्लीज चुकीचं समजू नकोस." तेव्हा तो म्हणतो, की "मिस इंदौर, आय एम परफेक्टली फाईन. तू ज्यावेळेला ते सगळं केलंस ना, त्यामुळे मी आता ठीक आहे ना. आणि मी तुला बोललो आहे, की घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. मिस इंदौर, तुझ्या बर्थडेच्या दिवशी तू जर अशी रडलीस ना, तर मला फार गिल्टी वाटेल, ओके. म्हणजे मी हे कधीच विसरू नाही शकणार, की माझ्यामुळे तुला रडायला झालं." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "सर पण माझ्यामुळे." तेव्हा तो म्हणतो, की "मिस इंदौर, आपल्याला अगोदर काही माहीत होतं का? सांग मला. आणि बाकी तर आपला बर्थडे एकदम ओके झाला ना, खूप छान झालं सगळं. म्हणजे सकाळपासून मी माझ्या मिस इंदौरला खूपच हॅप्पी पाहिलं. ती सगळ्या सरप्राईजने खुश होती ना. मग आता आपण एवढंच लक्षात आणायचं, की सगळं काही फ्रेश आहे. सगळं ठीक आहे. ओके. सो मिस इंदौर प्लीज स्माईल." असं म्हणून आता तो तिला हसायला सांगतो. आणि ईश्वरी देखील हसते आणि खूप खुश असते. त्यावेळेला आता लगेचच अर्णव हा ईश्वरीच्या बाबतीतच विचार करत राहतो आणि मग ईश्वरी पण हसते. अर्णव म्हणतो, की "मिस इंदौर, तू आता ना काय करतेस?" ईश्वरी म्हणते, की "सर तुम्ही ना आता आराम करा. म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "सर तुम्ही झोपा, आता आराम करा." आता अर्णव पण "आई आई गं" असं म्हणून खाली झोपतो. ईश्वरी आता तिथून बाजूला जाते आणि अर्णवला शांत झोपायला हवं म्हणून ते बाजूला येऊन उभी राहते. तर आता गणूबाप्पा जवळ येऊन ती हात जोडते आणि म्हणते, की "गणूबाप्पा खरंच मला माफ कर. म्हणजे तूच आईच्या तोंडून बोलला होतास. म्हणजे आईला तू संकेत दिला होता, की काहीतरी अभद्र घडणार आहे, परंतु तरीही मी तुझा संकेत समजू नाही शकले. खरं तर ही सगळी माझी चूक आहे. माझ्यामुळेच अर्णव सर इतक्या मोठ्या संकटात सापडले. खरंच माझी चूक झाली. तू इतका मोठा संकट देऊन पण मी का निघाले? मला भीती झाली होती. मला घाई झाली होती. अर्णव सरांना मनातलं सगळं काही सांगून टाकायची. त्यामुळे हे सगळं घडलं. परंतु खरंच हे सगळं झालं त्यामुळे मला माफ कर. आय एम व्हेरी सॉरी." असं ती आता बोलून दाखवत असते. त्याच वेळेला ती म्हणते, की "हे जे काही घडलं ना, ते या मूर्ख राजेशमुळे घडलं आहे. देव देव त्याला त्याच्या कर्माची शिक्षा बाप्पा तू नक्कीच दे. जे काही तो वागतोय ना. पण हे सगळं आम्ही फक्त अंजली ताईसाठी सहन करतोय. कारण की तिला हे सगळं काही समजून द्यायचे नाही."
तेवढ्यात आता ईश्वरीला ताईचा कॉल येतो. ती म्हणते, की "इशू काय झालं?" म्हणजे मॅनेजरचा कॉल आला होता हॉटेलमधल्या, की "तुम्ही तिथे गेला नाहीत म्हणून. काय झालंय?" तेव्हा मग ती म्हणते, की "हो ताई, ॲक्चुअली एक प्रॉब्लेम झाला होता. आम्ही निघालो होतो तिथे जाण्यासाठी, पण एक प्रॉब्लेम झाला." आता ईश्वरी जे काही घडलं ते नमूला सगळं काही सांगू लागते. नंतर वल्लरी आता पुन्हा एकदा स्टोअर येते, जिथे तिने सगळे काही सुप्रियाचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटोज ठेवलेले असतात. ते फोटोज पाहण्यासाठी ती तिथे येते आणि त्या जुन्या ज्या सगळ्या फ्रेम्स असतात, त्यांची रील असते, ते सगळं पाहण्यासाठी ती तिथे आता आलेली असते. आणि तिथे आल्याबरोबर ती विचार करते, की नाही, हा प्लॅन पण फ्लॉप झाला आणि हा फ्लॉप झाला फक्त जावई बापू आणि लावण्याच्या मूर्खपणामुळे. मला त्यांनी विचारात घेतलंच नाही आणि तो प्लॅन केला. त्यामुळे खरं तर हा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. परंतु नाही, मी आता पुन्हा असं चुकीचं कधीही घडू देणार नाही यांच्या बाबतीत. कारण की जर यांनी काही मध्ये केलं नसतं ना, तर आज माझा प्लॅन सक्सेसफुल झाला असता. ठीक आहे, जाऊ दे. आता मी एकच विचार करते, ते म्हणजे की लवकरात लवकर हा प्लॅन कसा वर्क झाला पाहिजे. आणि आता मी कोणालाही विचारणार नाही. इजा झाला, बिजा झाला, आता तिजा मी होऊ देणार नाही. आतापर्यंत मी ईश्वरीला किंवा अर्णवला हे फोटोज दिसले पाहिजे असं करत होती, परंतु आता आता मी तसे करणार नाही. आता मात्र मी हे सगळं करणार ते एकच गोष्टीसाठी, ते म्हणजे की हे सगळं मी सगळ्या राजशिर्के कुटुंबासमोर आणणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं आता मामी पूर्णपणे विचार करत असते. त्यानंतर अर्णव सकाळी गाढ झोपलेला असतो आणि ईश्वरी तो उठण्याचीच वाट पाहत असते. आणि ज्यावेळेला अर्णव उठतो, ईश्वरी त्याला "गुड मॉर्निंग सर" असा आवाज देते. त्याच वेळेला इथे आता लगेचच अर्णव उठतो आणि म्हणतो, की "मिस इंदौर, हे काय तू इथेच होती?" तेव्हा मग आता ती म्हणते, की "हो अर्णव सर, मी इथेच होते." तेव्हा मग तो म्हणतो, की "मिस इंदौर, सकाळी सकाळी." तेव्हा मग ती गुड मॉर्निंग असं बोलते आणि म्हणते, की "सर, तुम्ही फ्रेश व्हा. तुमच्यासाठी तुमचा मी मॉर्निंग टी म्हणजेच मॉर्निंग कॉफी, ब्लॅक कॉफी आणि तुमचं डाएट ब्रेकफास्ट रेडी ठेवलं आहे." हे ऐकल्यावर तो म्हणतो, की "वा मिस इंदौर, अगदी सकाळी सकाळी उठल्या उठल्या हे सगळं तू रेडी ठेवलं आहेस?" तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "हो अर्णव सर, हे सगळं मी रेडीच ठेवलं आहे. कारण की काल जसा तुम्ही माझा दिवस छान घालवलात ना, म्हणजे किती छान असं सरप्राईज दिलं, तसंच मलाही तुमच्यासाठी छान असा तुमचा दिवस घालवायचा आहे आणि या दिवसाची सुरुवात या ब्लॅक कॉफीने करायची आहे सर तुम्हाला." तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो, की "मिस इंदौर, ॲक्च्युली काय आहे ना, की मी जे काही केलं ना, ते फक्त तुझ्यासाठी केलं मिस इंदौर. म्हणजे तुझा काल बर्थडे होता, सो तुला स्पेशल ट्रीट देणं फार गरजेचं होतं ना, त्यासाठीच केलं मी." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "हो सर, जे तुम्ही केलं ना, ते काल खरंच खूप बढिया होतं आणि माझा तो कालचा दिवस एकदम आनंदात गेला. ते सरप्राईज तर मला खूप आवडलं आणि त्यासाठीच हे सगळं." तेव्हा मग अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, मग त्याचं काय आहे एवढं? मिस इंदौर, तुझ्यासाठी मी तेवढं तर करूच शकतो ना. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस की नाही? मग माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी एवढं करणं तर बनतंच ना." तेव्हा अर्णव जेव्हा ईश्वरीला बेस्ट फ्रेंड बोलतो, तेव्हा ती त्याच्याकडे बघतच राहते. नंतर मग आता ईश्वरीला तो बघत राहतो आणि म्हणतो, की "मिस इंदौर, काय झालं?" ईश्वरी म्हणते, की "बेस्ट फ्रेंड." तेव्हा मग तो म्हणतो, की "हो, बेस्ट फ्रेंड आहेस तू माझी आणि म्हणूनच तुझ्यासाठी मी एवढं करतो. आय नो मिस इंदौर, आपल्या दोघांमध्ये ना खूप म्हणजे आपले स्वभाव फार वेगळे आहेत, परंतु तरीही आपण एकमेकांसाठी खूप काही करू शकतो. म्हणजे आपण करतो एकमेकांसाठी आणि जसं तू माझ्या मनातलं म्हणजेच ओळखू शकतेस ना, तसंच मी पण तुझ्यासाठी तुझ्या मनातलं सरप्राईज ओळखूच शकतो ना आणि त्यासाठी मी काल तुला ते सरप्राईज दिलं. आपण दोघंही एकमेकांच्या मनातलं अगदी व्यवस्थितपणे ओळखू शकतो आणि त्यासाठीच मी हे केलं आणि म्हणूनच मी म्हणतो, की आपण दोघंजणही अगदी बेस्ट फ्रेंड आहोत आणि त्यासाठीच आपण एकमेकांसाठी सगळं काही करतो." ईश्वरी मनातच विचार करते, की अर्णव सर, आपण फक्त बेस्ट फ्रेंड आहोत, त्याच्या पलीकडे काहीच नाही. तिच्या मनात असे विचार यायला लागतात. अर्णव म्हणतो, की "मिस इंदौर, आपले स्वभाव कितीही वेगळे असले ना, तरीही आपण एकमेकांसोबत खूपच हॅपी असतो, हो की नाही आता? पहिले आपल्यामध्ये खूप वाद व्हायची, परंतु आता मात्र मिस इंदौर वेगळंच आहे ना सगळं." असं म्हटल्यावर तो कॉफी प्यायला बसून जातो. ईश्वरी मनातच विचार करते, की "सर, म्हणजे तुम्ही फक्त मला एक बेस्ट फ्रेंडच मानता, बाकी काहीही मानत नाही. म्हणजे तुमच्या मनात माझ्याविषयी फक्त इतकीच भावना आहे का?" असं ती आता विचार करत असते. त्यानंतर ईश्वरीचा मूड जरा खराब झालेला असतो, कारण की अर्णव सर तिला बेस्ट फ्रेंड म्हणतात.
पण ती मनात विचार करते, की "सर, बेस्ट फ्रेंडच्या पुढे तरी तुमची गाडी जाऊ द्या की जरा." तर तिला आठवतं अर्णव तिला बोललेला, "मिस इंदौर, दिवाळीची शॉपिंग करताना तू जर कुठे हरवून गेलीस तर मात्र तुला शोधताना तेवढीच मजा आणि तेवढंच थ्रिल येणार आहे ना. परंतु मिस इंदौर, हे असं झालेलं मला पटणार नाही. कारण की तू माझी जबाबदारी आहेस ना आणि माझ्या जबाबदारीला मी असं काही करू शकणार नाही." असं आता अर्णव बोललेला असतो. हे सगळं ईश्वरीला आठवतं आणि त्याचंच ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो. तो म्हणतो, की "मिस इंदौर, अगं, माझ्या हाताला खूप लागलंय आई गं," असं म्हणून तो बाहेर येतो. तेव्हा ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. "अर्णव सर, काय झालं तुम्हाला?" तर अर्णव बाथरूममधून आलेला असतो आणि त्याच्या बोटाला काहीतरी लागलेलं असतं आणि त्याचमुळे तो "आई गं, मिस इंदौर," असं हुरडत येतो. आता ती लाजत असते कारण अर्णव उघडा असतो. तर ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर, काय झालं?" तेव्हा तो म्हणतो, की "मिस इंदौर, अगं, माझ्या बोटाला लागलंय." तेव्हा मग ती म्हणते, की "काय करू मग मी?" तो म्हणतो, "मिस इंदौर, प्लीज मला जरा शर्ट घालून दे." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "सर, आता शर्ट घालून देऊ?" तेव्हा मग तो म्हणतो, की "हो, येस मिस इंदौर, आता मला शर्ट घालून दे." असं म्हटल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे बघते आणि लाजत असते. अर्णव अगदी स्वतःचे हात असे लांब करून उभा असतो ईश्वरीकडून शर्ट घालून घेण्यासाठी. त्यावेळेला आता ईश्वरी मात्र लाजत असते. अर्णव म्हणतो, "मिस इंदौर." तेव्हा ईश्वरी ही हळूहळू पुढे चालत येते आणि अर्णवला ती शर्ट आता घालून देत असते. अर्णव अगदी मस्तपैकी उभा असतो. ईश्वरी आता त्याच्या मागून येते आणि मग अर्णव तिला जवळ खेचतो. ईश्वरी आता खूपच जास्त लाजत असते आणि दोघांचेही एकमेकांच्या हातात हात असतात. ईश्वरी आता मागूनच अर्णवना पूर्णपणे बिलगलेली असते आणि हे सगळं आता ईश्वरीला खूपच छान वाटत असतं. दोघं एकमेकांच्या खूप जवळ येत असतात. आता ईश्वरीला हे सगळं करत असताना म्हणजे अर्णवकडे ती मागून बघतच असते. कारण ती अर्णवच्या प्रेमात अखंड बुडालेली असते. तिला काहीही सुचत नसतं. आता अर्णव ईश्वरीचा हात घेतो आणि ईश्वरीच्या हाताला तो किस करतो आणि हे सगळं आता अर्णव म्हणत असतो, की "मिस इंदौर, तू असं रोज करशील ना? तू असंच रोज मला शर्ट घालून घालून देशील ना?" असं ईश्वरीला आता तो विचारत असतो. त्यावेळेला ईश्वरी मात्र खूपच जास्त खुश असते आणि अर्णव म्हणतो, की "मिस इंदौर, आय एम व्हेरी, व्हेरी हॅपी." ईश्वरी पण आता खूप जास्त आनंदात असते. दोघं एकमेकांमध्ये खूप जास्त गुंतलेले असतात. अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले असतात. दोघं डोळे बंद करून एकमेकांचा सहवास अनुभवत असतात. ईश्वरीला आता तो आवाज देतो, "मिस इंदौर." आता ईश्वरी पटकन धावत जाते आणि हा सगळा झालेला ईश्वरीचा भास असतो आणि त्यामुळे ती पटकन जागी होते अर्णवच्या आवाजाने आणि पुढे येते आणि अर्णवला शर्ट घालून देऊ लागते आणि म्हणते, की "1 मिनिट हा सर." तेव्हा आता अर्णव एका हातातून शर्ट घालून घेतो आणि दुसऱ्या हाताला त्याला अगदी लागलेलं असल्यामुळे ईश्वरी म्हणते, की "सर, अलगद हात माझ्याजवळ द्या." आता ती त्याचा हात हातात घेते आणि मागच्या साईडने अर्णवला शर्ट घालून देते. हे सगळं बघत असताना आता अर्णव, ईश्वरी दोघंही थोडं का होईना परंतु रोमॅन्टिक झालेले असतात. ईश्वरी भासाप्रमाणे नाही तर अर्णवच्या जवळ तरी असते आणि ती जेव्हा शर्ट घालून देते तेव्हा मात्र ती त्याच्याकडे गालात हसतच बघत राहिलेली असते. कारण की हे भास तिला रोजचे व्हायला लागलेत आणि अर्णवच्या प्रेमात ती आणखीनच वेडी होत चालली हे तिच्या लक्षात आलेलं असतं. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, की आता ईश्वरी ही काम करत असते आणि तिचं लक्ष पूर्ण अर्णवच्या विचारांमध्येच गुंतलेलं असतं. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, की "मिस इंदौर, काय झालं?" परंतु तरीही तिचं अजिबातच लक्ष नसतं. आता अर्णव मिस इंदौरला टिचकी वाजवतो आणि विचारतो, की "मिस इंदौर, आर यू ऑल राईट?" तेवढ्यातच आता जोरात आवाज दिल्यामुळे ईश्वरीचं बोट चिरलं जातं. ती "आई गं!" असा जोरात आवाज करते. अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, अगं, तुझ्याबरोबर होतंय काय?" आणि मग तिचं बोट तो घेतो आणि तोंडात धरतो आणि रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे सगळं ईश्वरी तिथे अर्णवकडे बघत बसलेली असते. पुन्हा एकदा ती आणखीच अर्णवच्या प्रेमात वेडी होत असते. म्हणजे जे काही अर्णव तिच्या बाबतीत वागतोय, जे तिची काळजी घेतोय, त्याने ती आणखीनच इम्प्रेस होत असते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर." तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतही नाही. तेव्हा मग तो म्हणतो, की "मिस इंदौर, काय झालंय काय तुला? म्हणजे कसल्या विचारांमध्ये असतेस तू हल्ली?" तर इथे आता मामा म्हणत असतो, की "अर्णव, एक बोलायचं आहे महत्त्वाचं. तुला आठवतंय त्या दिवशी तू आणि ईश्वरी दोघंजणही बाहेर फिरायला गेला होता चायनीज खाण्यासाठी? त्यावेळेला या राकेशचं काही वेगळं सुरू होतं. त्याने आपल्या अंजलीकडून तेव्हा काहीतरी कारण सांगून ₹5,00,000 घेतले होते." आणि मामाला म्हणजे हे ऐकल्यावर मामाचं बोलणं त्याला धक्काच बसतो. नंतर इथे आता राकेश विचार करतो, की त्या दिवशी ₹5,00,000 घेतले, पण हा दादा मात्र डेंजर आहे. तो काही करू शकतो
आता तो आणखी काही पाऊल उचलण्याच्या आत मला आणखीनच माझ्या मूर्ख बायकोकडून पैसे उकळले पाहिजेत काहीतरी कारण काढून, असं त्याच्या मनात विचार सुरू असतो. तर इथे मामा म्हणत असतो, की "अर्णव, आणखी काही करू शकतो हा राजेश, म्हणजे आणखी काही करून तो पैसे उकळण्याचा प्रयत्न करू शकतो आणि हे सगळं आपल्याला वेळीच थांबवलं पाहिजे." असं अर्णवला सांगितल्याबरोबर अर्णवही आता त्याच गोष्टीचा विचार करायला लागतो. आता मामा आणि अर्णव दोघंजणही मिळून राजेशला कसा बंद घालणार आहेत हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.